नमस्कार. मी अस्मिता आपटे, पुणे. डॉक्टर बाळ परांजपे यांच्या मोरपीस आणि पिंपळपान या पुस्तकातील उतारा वाचनाचा प्रयत्न करते. बघता बघता एक दिवस अचानक केळीच्या शिरोभागी नक्षीदार तुरा यायचा. हा तुरा दिसला की आई त्या केळीला देवपूजेतलं पाणी घालायची आणि देवाला नमस्कार करून हे घरही असंच फुलू दे, फळू दे असं म्हणून खडीसाखर ठेवायची. शाळेतून पोरं घरी आली की त्यांच्या हाती खडीसाखरेचा खडा ठेवून आई बजावायची, परसात आता खेळायचं नाही, मस्ती नको, विटीदांडू चेंडू परसात खेळू नका, तिथल्या केळीला त्रास देऊ नका, ही तुमची सगळी मस्ती आता पुढच्या अंगणात होऊ दे. त्यावेळी ती केळ रसरसलेली असायची, अगदी दिवस गेलेल्या मुलीसारखीच. आई तिला मुलीसारखं जपायची. दुपारी अर्धवट डोळा लागला तरी दचकून उठायची. कोणी पोरं केळीआड लपायला तर गेली नाहीत, नाहीतर ते खुंट मोडतील, केळफुलाचा तुरा ओरबाडतील याकडे ती लक्ष देऊन असायची. नवनिर्मितीचा तो गंध परसदारी पसरायला लागायचा. हा केळफुलाचा गंध असायचा. तो मादक किंवा उन्मादक नसतो, तर नवजात बाळाच्या अंगासारखा असतो. त्या गंधाने मधमाशा, किडे, पक्षी त्याकडे झेपावतात. त्यांचं तिथे जाणं, वावरणं हे नवनिर्मितीचं जणू काही एक भागध्येयच असतं. त्याशिवाय केळफुलाला केळी लागत नाहीत. पुढचं कुसुंबी रंगाचं नारळाच्या आकारासारखं टोक, त्याला अनेक पदरात झाकलेलं हळूहळू पदर उलगडणारं केळफूल हे त्या केळीच्या देखणेपणाला मंगलमय वाटावं असंच रूप द्यायचं. धन्यवाद.